ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण काळी डाळ घेतलेली आहे। पितृपक्ष चालू आहे आता, त्यासाठी मी काळी उडदाची डाळाचे वडे बनवणार आहे। आता ही काळी डाळ हे आपण भिजू घालू। 400 ग्रॅम डाळ घेतलेली आहे मी आणि हे कोमट पाणी घेतलेलं आहे। आता हे कोमट पाण्यामध्ये भिजू घालू। कोमट पाणीच घ्यायचं, लवकर भिजते। आता हिला 4-5 तास भिजू द्यायची, कारण ही चांगली भिजली पाहिजे। उडदाची डाळ मी 5-6 तास अगोदर भिजू घातलेली होती। आता चांगली भिजू झालेली आहे, चांगली साल निघाली याची। आता मी हिला चांगली स्वच्छ धुवून घेते। अशी धुवून घ्यायची, अशी गाळून घ्यायची, अशी साल निघून जाते याची। अशी साल काढून घ्यायची। असं पाणी टाकत राहायचं आणि धुवून घ्यायची, सगळे साल काढून घ्यायची। आता ही डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बघा, आता हे अशी याच्यातला हात कुच्चा निघतो, हे सर काढून घ्यायचं। हे काढून घेतलेलं आहे मी। आता ही डाळ चांगली स्वच्छ झाली आहे। आता वडे बनवायचे आहे आपल्याला, तर त्यासाठी मी सामुग्री घेतली आहे ते तुम्हाला सांगते। हिरव्या मिरच्या घेतल्या 5-6 कापून घेतलेल्या आहे मी त्या। मीठ चवीनुसार, जिरे मोठा 1 चमचा, हळद, मिरेपूड अर्धा चमचा, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर। आता ही डाळ आहे, ही चांगली सुकलेली आहे, मस्त एकदम चांगली धुवून घेतलेली आहे, सुकलेली आहे। तर हिला आपण अशीच हिला पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे। थोडी थोडी करून वाटायची, कारण ती चिकट असते म्हणून ते लवकर होत नाही। आता ही डाळ वाटून झालेली आहे, अशी मस्त कोरडी डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपण मसाला वाटू। जिरे, हळद, मिरेपूड, लसूण, अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता मस्त मसाला वाटून घेतलेला आहे, डाळ पण वाटून झालेली आहे। आता हे आपण एकत्र करून घेऊ। आता एकत्र करून घेतलेला आहे। आता आपण याचे वडे बनवू। तेल मस्त गरम झालेलं आहे, आता आपण वडे तळू। हा पाट घ्यायचा, असं पाटावरती असा कपडा घ्यायचा, कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं, थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं। असं मस्त गोल गोळा करून घ्यायचा आणि अलगद हाताने असा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं। आता हा वडा तेलात सोडायचा। बघ कसं मस्त टम फुगलाय। पितृपक्षामध्ये अशी थाळी बनवायची, साधी आणि सोपी। वडे बनवायचे, कुरडई, साबुदाण्याचे पापड, तांदळाचे पापड, भात आणि दही, आणि त्यात अशी काळी तीळ टाकायची आणि काळी उडदाची डाळ। हे असे जेवण जरी बनवलं तरी साधं आणि सोपं। हे पितृपक्षामध्ये हे जेवणच खूप महत्त्वाचं असतं। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।